मुरुड ते जेजुरी पदयात्रा 2026. चला आता चाललो आपण कडेपठारला चाललोय. सर्व आपले पदयात्रे आहेत आणि 5वा वर्ष आहे. हा बघा चप्पल वगैरे काय नाही घातले. अनवाटी चालता आता दिसत आहेत आपल्याला. चला जय मल्हार, जय मल्हार, ठिकाणीवरून देवाने घोडे उड्डाण केलेले. ते घोड्याची पावलं तुम्ही बघू शकता. एलकोट एलकोट जय मल्हार. मावशी इकडून देवाने घोडे उड्डाण केले ना. डायरेक्ट पालीला काय? अच्छा अच्छा, देव पालीवर नाही ते आले. एलकोट एलकोट जय मल्हार. धन्यवाद. आल्यानंतर अशी घरं बांधण्याची अशी बघा अशी एक जुनी प्रथा आहे. तर फायनली आता मंडळी पोहोचलो आपण जेजूर गडावरती. कडेपठार मंदिराजवळ. इथे तेल जाळा विघ्न टाळा. समोर दिसत आहे तो मंदिर दिसत आहे. चला वासुदेव आला, वासुदेव आला. आणि सकाळी सकाळी आपल्याला श्री वासुदेवाचे दर्शन झालेले आहे. सर्वांना गुड मॉर्निंग. फेरी पावलं वासुदेवाला पावलं. जय मल्हार. मस्तपैकी सकाळ सकाळी वासुदेवाचे दर्शन झालेले आहे. सर्वांना गुड मॉर्निंग. चला सुरुवात वासुदेवाच्या व्हिडिओने सुरुवात केलेली आहे. चला जय मल्हार. आलोय श्री दक्षिणमुखी मारुती मंदिर. चला दर्शन वगैरे घेतलेले आहे. बजरंग बली की जय. या साईडला मोठे मोठे हार लागलेले आहेत. चला आता आपण पायथ्याजवळ जाऊ डायरेक्ट आणि पायथ्याजवळ दर्शन घेऊ आणि पायथ्याजवळ दर्शन घेतल्यानंतर पालखीजवळ जाणार आहोत. चला तर आलोय आता श्री गणेश मंदिर श्री मार्तंड देवस्थान मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलोय. आज पौर्णिमा देखील आहे. भक्तगणांची क्राऊड गर्दी बघा किती आहे. भरपूर गर्दी. आपण पण जय खंडोबाचार्य नतमस्तक आहे. इथे काठी देखील बघू शकता. बघा अशी बघून तुम्हाला तोंडाला पाणी सुटलं असेल तर आता समजलं असेल आपण कुठे आलो. तर आपण आलो चिचीच्या बनात. पहिले आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा इथे चिचीच्या बनातला यायचो. असे एकत्र येऊन सर्व असं जेवण वगैरे बनवायचे. सर्व कुटुंबी आपले घरातले सर्व माणसं येऊन एकत्र येऊन असे जेवण वगैरे बनवायचे. चिचीच्या बनात आपण आलोय. बघा सर्व एकत्र येऊन चिचीच्या बनात जेवण वगैरे बनवतात. असे तंबू वगैरे केले जातात. हल्ली रूम वगैरे झाल्यामुळे जो तो रूम घेतोय. पण ही चिचीच्या बनात राहण्याची जी आठवण आहे ना ती वेगळीच आहेत. इथे सर्व तुम्हाला चिंचीची झाडं दिसतील. चला आता आपण थेट जाऊ. आपण पालखीजवळ जाऊ. की बघा कागरा घेतलाय आपण एकदम सफेद सफेद. 50ला 3. ताई लोक घ्यायला कागरा आहे 50ला 3.
जय मल्हार येलको उराव बंडा जय. तर आत्ताच आरती वगैरे झाली आणि आता आपण निघालेलो आहे कडेपठारला. तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा कडेपठार विषयाचा व्हिडिओ असणार आहे. तर चला. आणि पायी आलेत ना तुम्ही? मुरुड कोलीवाड्यातून पायी आलेत. वर्ष 5वं आहे. काय मंडळाचं नाव? ओम साई मार्तंड मल्हार. हां, ओम साई मार्तंड मल्हार मंडळाचं नाव आहे. आणि किती दिवस लागले यायला? मला 6 दिवस चालत आले मुरुड कोलीवाड्यातून. तर त्यांच्यासोबत आपण चालू आहे आता कडेपठारला दर्शन घेण्यासाठी. एलकोट एलकोट कडेपठार महाराज की मुरुड ते जेजुरी पदयात्रा 2026. चला आता चाललो आपण कडेपठारला चाललोय. सर्व आपले पदयात्रे आहेत आणि 5वं वर्ष आहे. हा बघा, चप्पल वगैरे काय नाही घाते, अनवाटी चालता आता दिसत आहेत आपल्याला. चला. जय मल्हारच्या गजारातला आता पदयात्री मुरुड जंजिरा ते जेजुरी जवळजवळ 250 किलोमीटर चालत आलेले आहेत. आता कडेपठार पायथ्याजवळ आपण पोहोचलेले आहेत आणि जवळजवळ 250 ते 252 किलोमीटर चालत आलेले आहेत. जय मल्हार. जय मल्हार. तर फायनली आलं कडेपठार पायथ्याजवळ आलेलं. चला सर्वप्रथम दर्शन घेऊया. येलको जय मल्हार. मला आलेलो तेव्हा पायऱ्यांचं काम चालू होते. आता पायऱ्या वगैरे सगळे नवीन बनवल्यात. साईडला दिसलंय बघा बिस्लरीचं झाड, आंब्या फणसाचं झाड बघितलं तुम्ही. इथे कचरा न हो म्हणून बघा अशा बाटल्या टांगल्या तिथे, म्हणजे या साईडला थंडा वगैरे भेटेल असा जो विकणारा असेल त्याने लावले असतील. जे कडेपठार चढायला सुरुवात केली. आता मध्यभागी आपण आहोत. तुम्ही बघू शकता केवढं आपण वर आलो. जसा वर आपण येतो तसा हवा एकदम थंडगार लागते. आलेला थकवा जय मल्हार घोषाने दूर होतोय. लाखो भक्त भाविकांची रांग आहे, गर्दी आहे. आपण अद्याप मध्यभागी आहोत, गडाच्या मध्यभागी आहोत. कडेपठार रोडवर आहोत आपण. समोर बघा कार पार्किंगसाठी गाडी बघा किती भारी. तिथे एवढ्या लांब आहोत आपण वरती. अजून एवढ्याच लांब वरती चढायचं आहे. आणि नंतर कडेपठारचं दर्शन झाल्यानंतर आपण इकडनं या मार्गे किल्ल्यातून जेजुरी किल्ल्यात जाणार आहोत कडेपठारवरून. चला एलकोट जय मल्हार कमेंट नक्की टाका. तुम्हाला संपूर्ण कडेपठारचं दर्शन या व्हिडिओमध्ये घडणार आहे. चला. समोर गर्दी बघू शकता, भरपूर भक्त भाविकांची गर्दी आहे. मी एकटा चालू कडेपठारवर. अण्णाची तब्येत, वडिलांची तब्येत बरं नव्हती, त्यामुळे दरवर्षी पालखीला वडील असतात सोबत. पण एक आठवण तयार झाली की त्यांच्यासोबत लहानपणापासून वडिलांच्या सोबत यायचो मी. तर यावर्षी त्यांची तब्येत डाऊन असल्यामुळे ते आले नाही. तर त्यांची पण इच्छा होती की तू जेजुरीला जा आणि माझी पण इच्छा होती. तर चला आता कडेपठारवर पोचलेलो आहे. एक 10 मिनिटाच्या अंतरावर आता कडेपठारला पण पोहोचू. भक्त भाविकांची खूप रांग गर्दी आहे. एलकोट जय मल्हारच्या गजारात. पंचलिंग मंदिराजवळ जी लाईन लागली ती फुल. या लाईनीसाठी 1-1.5 तास तर अद्याप
झालं आपल्याला चला पालखीतलं आलेले पदयात्री त्यांच्यासोबत आता आपण आलोय. चला आता दर्शन घेऊ. फायनली आता मंडळी पोहोचलो आपण जेजूर गडावरती कडेपठार मंदिराजवळ. इथे तेल जाळा विघ्न टाळा समोर दिसतंय तो मंदिर दिसतंय. चला दर्शन घेऊया. जेजूरगड पर्वत शिवलिंग कार मुक्तिलोकी दुसरे कैलास शिखर. चला आपलं दर्शन झालं खंडेरायाचं. आता पंचलिंगाचं पण दर्शन घेऊया आपण. आणि लाईन बघा त्या साईडने लाईन. या लाईनीसाठी जवळजवळ 2 तास तरी तुम्हाला लागतील. दर्शन झाल्यानंतर आता आपण जाणार घोडे उड्डाणाजवळ. चला एलकोट जय मल्हार. ठिकाणीवरून देवाने घोडे उड्डाण केलेले ते घोड्याचे पावलं तुम्ही बघू शकता. एलकोट जय मल्हार नाव. अच्छा अच्छा देव पालीवर नाही ते आले. एलकोट जय मल्हार. धन्यवाद. आल्यानंतर अशी घरं बांधण्याची अशी बघा अशी एक जुनी प्रथा आहे. तर आपण पण आता घर बांधणार आहोत. चला बघा एक 3 मजली 2 मजलीच बांधा पण जास्त. चला 2-3 मजली आपण आता यावर घर बांधलेलं आहे. त्याच्यावर आपण बेल भंडारा टाकू. एलकोट जय मल्हार. एक प्रथा आहे देवावर असलेली श्रद्धा. जो पण जेजुरीला येतो अशा प्रकारचे बघा बाजूला पण असे घरं बांधलेले आहेत दगडाची. चला जुनी वडिलांपासून असलेली ही आपली परंपरा संस्कृती आहे. समोर दिसतो कडेपठारचा गड आणि समोर आहे ते मार्तंड भैरव देवस्थान कडेपठार. चला तर इथून थेट जाऊ आपण खाली जाऊ जेजूर किल्ल्यातला. फायनली आता दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आपला कडेपठारचा. आणि आता जाणार आहोत आपण जेजूर किल्ल्यामध्ये. चला बघा एवढं अंतर आपल्याला आता खाली जायचं आहे. अजून अर्धा तास लागेल खाली जायला. चला एलकोट जय मल्हार. भक्त भाविकांची फुल गर्दी आहे. क्राऊड आहे गर्दी आहे फुल. आता आपण आलेले आहेत जेजूर गडावर आलेलो आहेत कडेपठारवर. आणि मध्यभागी आपण बरोबर आलेलो आहेत. तर चला आता हे बघा या साईडला कडेपठार जेवढा अंतर आहे तेवढं जेजूर किल्ला अंतर आहे खाली उतरायला. चला हे बघा सगळे भक्त भाविक आपल्या कुलदेवताच्या दर्शनासाठी कडेपठारला जाताना दिसत आहे. एलकोट जय मल्हार. हर हर महादेव. जय मल्हार जय मल्हार जय मल्हार. अर्धा गड चढून झाल्यानंतर खाली उतरून झाल्यानंतर बघू शकताय बघा अद्याप अर्धा गड आपल्याला म्हणजे जेजूर किल्ल्यातला आपल्याला जायचं आहे. समोर दिसतो जेजूर किल्ला आहे बघा. आणि भक्त भाविकगणांची रांग बघा किती आहे. लाखो भाविकगणांची रांग आहे. आज रविवार देखील आहे आणि पौर्णिमा देखील आहे. आणि इकडचं वैशिष्ट्यामध्ये इकडची जी झाडं आहेत ना ते बघा एकदम बारीक बारीकच आहे. ते बघा या झाडांची वाढ बघा किती आहे छोटी छोटी. जवळ आता अर्धा तास आपल्याला झाला असेल. आणि आता आणखी अर्धा तास आणखी चालायचं आहे. समोरील दृश्य बघा एक नंबर. स्वर्गाचा प्रवास चालू झाला आहे असं म्हटलं जातं की जेजूरगड पर्वत शिवलिंगकार मृत्यूलोकी
जणू कैलास शिखर. मग कैलास शिखर आता आपण कैलास शिखरातला गेलेलो, दर्शन वगैरे घेतले मस्तपैकी आणि पुन्हा आपण कैलास शिखरातून खाली उतरतो. बघा ढगातून एकदम खाली उतरताना कसं वाटतंय, घरं पण बघा किती छोटी छोटी वाटतात एकदम. त्या साईडला गाड्यांची बघा केवढीशी छोट्या वाटतात. एक नंबर नयनरम्य असं दृश्य दिसतंय. फक्त भाविकांची फूर गर्दी आहे. अद्याप आपल्याला जेजुरीगडावर जाण्यासाठी अर्धा तास तर लागेल. चला एलकोट जय मल्हार. खूप ताण लागल्यामुळे थोडं आपण पाणी वगैरे पिऊ आणि परत आपल्या प्रवासाला सुरुवात करू. चला चढायला 1.5 तास आणि उतरायला तेवढाच 1.5 तास. चला मंडळी आपल्याला भेटला जेजुरी गडावर शिवाभाऊ भेटले आहेत एक, आणि इथे दगड आहे असं, या प्रकारे दगड आहे. आम्ही दरवर्षी येतो त्या दगडाच्या असं दगड मारण्याचा प्रयत्न करत असतो. काय सांगशील शिवाभाऊ, हे काय आहे? ती खालची सासू वरची सून बाई. अच्छा अच्छा, म्हणजे खाली सासू आणि वर सासूच्या वर सून. हो अच्छा अच्छा, ठीक आहे. तर धन्यवाद. कुठून आपण आलात? नाशिक. नाशिकवरून आलेले आहेत. एलकोट सदानंदाचा. या साईडनं उतरल्या जेजुरीकडनं कडेपट्टावरून उतरल्यानंतर हे बघा अशा प्रकारचे बघा घरं बांधलेले आहेत सर्वांनी. हे बघा मोठी मोठी अशी घरं बांधलेली, जो पण जेजुरी येतो अशा प्रकारची घरं बांधली जातात. फायनली आता पोचलो आपण जेजूर गडावर, खालच्या जेजुरी जवळ. आणि इथे बघा अशी झाडं वगैरे लावलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज देखील देण्यात आलेले आहेत. हां, वाढून रोपाचे आयुष्य घडूया नव्या पिढीचे भविष्य. मस्तच, एक नंबर. चला मोठा संकल्प जे काय, चला संकल्प करूया, एक झाड लावूयाच. मस्त, एक नंबर. असे भरपूर असे मेसेज दिलेले आहेत या साईडला. आपण खालच्या गडावर पोहोचले. हे आहे तो मुख्य प्रवेशद्वार आहे आणि समोर दिसतंय तो जेजुरी किल्ला. चला पठार विशेष व्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय मल्हार.